सविस्तर बातमी। रमेश पाटलांनी कृषी मंत्री दत्ता भरणेंना कॉल केलाय। शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मदत न मिळाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा रमेश पाटलांनी दिलाय। हॅलो, बरेचसे बोलतोय ना दादा? हा नमस्कार, बोलतोय. नमस्कार. काय विषय झाला माहिती का? म्हणजे ते कुंभमेळ्याला 25,000 करोड रुपयाचं काहीतरी करोड दिले साहेब. शेतकऱ्यांनी काय बिघडलं हो? हॅलो, चालतंय, मी ऐका ना, मला कुठल्या मला तेवढं जरा एक माझं काय म्हणणं आहे, ऐका ना, उद्या अगर सगळे शेतकरी भोंगळे आले, समजा नागा साधू बनून, तर त्यांना मदत भेटली का मग चांगली? वळूयात पुढच्या बातमीकडे। आज बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त मातोश्री बाहेर शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनर लावलाय। बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललोय असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय। आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे आणि त्याच निमित्त मातोश्री समोरच शिंदेंच्या शिवसेनेनं हे बॅनर लावलाय। बाळासाहेब हा विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय, महाराष्ट्राचा कणखर बाणा जिवंत ठेवण्यासाठी असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। आणि एकूणच ठाकरेंना डिवचण्याचा हा प्रयत्न यातनं झाला। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। सध्या आणि आगामी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा आरोप होतोय। दरम्यान विकास गवळी यांनी या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। याच प्रकरणी राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य सचिवांना कोर्टानं नोटीस पाठवली आहे। सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवून या संदर्भातलं उत्तरही मागवलं होतं। आता बातमी कल्याणमधून। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचं या निमित्तानं शक्ती प्रदर्शन होत आहे। तर आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे। स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय आणि अनेक राजकीय नेते सुद्धा आज इथे येणार आहेत। सकाळची वेळ आहे, सकाळपासूनच या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक येण्यास सुरुवात झाली आहे।